हॅलो नमस्कार, मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। लग्नाचा दिवस उजाळला आहे आणि इथं स्टॉल लागलेला आहे नाश्त्याचा। इडली आहे, मेदूवडा आहे, सांबार, चटणी आणि त्यासोबत एक छानशी स्वीट देखील आहे। घरातली बरीच मंडळी तयार होत आहेत। ज्यांची तयारी होत आहे ते येऊन हळूहळू एक एक जण येऊन नाश्ता करत आहेत। पाहुणे मंडळीसुद्धा नाश्ता वगैरे करून घेत आहेत। तर येणाऱ्या जाणाऱ्यांची सुरुवात झाली आहे आता लग्नासाठी आणि मी देखील इथं नाश्ता करत आहे। तर नाश्ता वगैरे झाला की आता इथं आतमध्ये लग्नाची सुरुवात होणार आहे। वधूवर एंट्री होणार आहे। परिवार आणि महाजन परिवार सहर्ष स्वागत करीत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। समोर तुम्ही बघत असाल स्टेज इथं सगळं तयार केलेलं आहे। बाजूला इथं सप्तपदीचं देखील खाली डेकोरेशन आहे आणि इथं कन्यादानाचं इथं जे गुरुजी ते तयारी करत आहेत आणि बाजूलाच ऑर्केस्ट्रा देखील सुरू होणार आहे। आणि बघा अगदी हॉल गजबजला आहे। पाहुणे मंडळी जी काही लग्नातली आली होती लग्नासाठी, वराडी मंडळी, घरची मंडळी आणि जे वरांकडची मंडळी आहेत ते सुद्धा सगळी छान सुंदर असे तयार होऊन सगळे बसलेले आहेत। आणि समोरच आमची बाई मंडळी देखील आहेत। तर ज्या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये आहेत त्या पियुषरावांची आई आहेत। तर ह्या आमच्या विहीनबाई आहेत। तर सगळेच छान छान मस्त तयार होऊन बसले आहेत आणि इथं झाली आहेत आमच्या मितालीची एंट्री। चारी भावांनी जी फुलांची जी चादर आहे ती पकडली होती। त्यामध्ये विकी होता मितालीचा भाऊ, अंकित होता आपला, त्यानंतर पूर्वेश आणि मितालीच्या मावशीची दोन्ही मुलं असे सगळी भावंडं तिची ही फुलांची जी चादर आहे ती पकडून तिला एंट्री करवत आहे आतमध्ये। आणि बघू शकता छान बबल्स उडत आहेत, सुंदर एंट्री होत आहेत ब्रायडलची। तर मी थोडीशी हळू बोलत आहे कारण जरा तब्येत ठीक नाही आहे, आवाज पूर्ण गेला आहे माझा। तर इथं बघा सुंदर दिसत आहे। मिताली देखील नऊवारीमध्ये तिची एंट्री होत आहे। पियुषरावांची जेव्हा एंट्री झाली होती ना तर औक्षणाला असताना म्हणून व्हिडिओ मला करता आला नाही। तर बरेचसे जे महत्त्वाचे क्षण आहेत ना ते मला टिपता आले नाही माझ्या मोबाईलमध्ये, कारण लग्नविधी वगैरे हे सगळं पाहायचं होतं। थोडीफार धावपळ देखील झाली, तर त्यामुळे मला फारसं व्हिडिओ घेता आले नाही। फॅमिली मेंबर्सने जे काही व्हिडिओ घेतले आहेत ते तुमच्यासमोर मी एडिट करून इथं प्रस्तुत करत आहेत, तुमच्यासाठी सादर करत आहेत। तर बघा आमची मिताली आली आहेत, भावंडांसोबत तिने एंट्री केली आहेत आणि इथं लवकरच ना त्यांचा शुभविवाह संपन्न होणार आहेत वैदिक पद्धतीने। आणि त्यानंतर कन्यादान वगैरे जे मला शूट करता आलं नाही, तर छान सगळे चारही काकाबाबांनी आणि तिच्या आई काकूंनी तिचं कन्यादान केलं होतं। तर सगळ्या तिच्या भावंडांसोबत मिताली हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे मितालीने। आणि लवकरच यांची वैदिक पद्धतीचा जो विवाह आहे तो संपन्न होणार आहे। आणि इथं बघू शकता तुम्ही पाहुणे मंडळी छानपैकी तयार होऊन बसली आहेत। तर एक नजर तुम्हाला दाखवते, माझ्या सगळ्या नणंदबाई बसल्या आहेत आणि इथं मागे देखील बघा मागेपर्यंत हॉल अगदी कचाकच भरलेला आहे। सुंदर सगळेच तयार झाले होते, छान दिसत होते सगळे एकापेक्षा एक आणि पूर्ण हॉल अगदी भरलेला आहे। लवकरच मंगलघटिका होणार आहे आणि जेव्हा मंगलाष्टका वगैरे होत होती ना तेव्हा देखील मला काही शूट करता आलं नाही, कारण डोळ्यांनी नजरेनी मुलीचं लग्न पाहायचं होतं, अगदी त्या सगळ्या विधी पाहायच्या होत्या, त्यामुळे मला व्हिडिओ करण्याचं भानच राहिलं नाही। तर बघा सगळेच बसले आहेत इथं। पुढे तुम्हाला दाखवते सप्तपदीचं डेकोरेशन जे खूपच सुंदर झालं होतं, पण माझं बॅड लक की मला सप्तपदी करतानाचा देखील व्हिडिओ करता आला नाही, कारण मी त्यावेळेस काहीतरी कामामध्ये आतमध्ये होती। आणि बघू शकतात असं सुंदर डेकोरेशन केलं होतं। पण आता तुम्ही ऐकू शकतात माझी स्वतः लिहिलेली कविता। जेव्हा
माय माऊली डोळे दिसते ठेवते थाळी रुखवताची जाताना मात्र मंडप मिळतो जाताना मात्र मंडप मिळतो जेव्हा बांध बापाचा फुटतो जाताना मात्र मंडप मिळतो जेव्हा बांध बापाचा फुटतो लेकीच्या पाठीला आईच्या अश्रूचा मार्ग मोकळा होतो लेकीच्या पाठीला आईच्या अश्रूचा मार्ग मोकळा होतो मिळून आई बापाला ले आमसून रडत असते तरी दोन गोष्टी समृद्धीच्या सांगून पार पाडतात पाठवणीची घडी दोन गोष्टी समृद्धीच्या सांगून पार पाडतात पाठवणीची घडी. धन्यवाद. कशी वाटली माझी कविता मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि वैदिक पद्धतीचं लग्न आटोपलं, कन्यादान वगैरे आटोपलं, ज्याचा व्हिडिओ नाही करता आला सॉरी. पण आता इथं एंट्री होत आहेत. त्यांची वरमालासाठी लाल जोडप्यामध्ये मिताली खूप सुंदर दिसत आहेत आणि सोबत पियुष राव ऑफ व्हाईट शेरवानीमध्ये देखील खूप छान दिसत आहेत. तर यांची आता इथं एंट्री होत आहेत. खूप सुंदर गाणं वाजलं होतं, पण ह्या जे कॉपीराईट्समुळे ना मी गाणं नाही लावू शकले. आणि बरेचसे शॉर्ट व्हिडिओ संगीत सेरेमनीचे तुम्ही पाहायला उत्सुक असाल शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण तिथेही मी लावू शकत नाही. बरंचसं तिथेही कॉपीराईट्स येत आहेत, माहिती नाही का. पण मी प्रयत्न करेल की सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तिथं सुंदर एंट्री झाली आहे दोघांची. आणि इथं वरमाला वगैरे होऊन झाला आहेत आणि लगेचच जी पाहुणे मंडळी घाई करत स्टेजवरती आली आणि फोटो वगैरे सुरू झाले आहेत. तिथं सगळ्यांनाच जाण्याची घाई असते आणि फोटो वगैरे काढण्याची, तर तेच इथं सुरू आहेत. फोटो सेशन वगैरे सुरू झालेलं आहेत आणि काही व्हिडिओ राहिले आहेत, म्हणजे महत्त्वाचे क्षण मला टिपायचे राहिले आहेत. पण जेव्हा फोटोग्राफर मला क्लिप्स जर देतील तर तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोचवेल. आणि पाठवणी झाली आहेत लेकीची आणि लेकीच्या घरी तिचा गृहप्रवेश कसा झाला आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तिकडनं काही व्हिडिओ आले होते, त्याचे क्लिप्स म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं. तर सुंदर रांगोळी काढली होती बाहेर गृहप्रवेशाची आणि हा आहे जिना, यावरसुद्धा काही फुलं पाकळ्या वगैरे टाकण्यात आले होते आणि घरामध्ये सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन करण्यात आलं आहे. तर जेवढा उत्साह इथं लेकीच्या लग्नाचा होता तिथं सुनेच्या येण्याचा देखील उत्साह होता. पहिली सून त्यांच्या घरामध्ये येणार होती ही, तर सासूबाई सासरे यांचं देखील उत्साह अगदी गगनात मावत नव्हता. सगळेच खुश होते कारण पियुषराव मोठा मुलगा आहे त्यांच्या घरचे. आणि बघू शकता इथं माप सुंदर सजवून ठेवलं आहे, कुंकवाचं ताट आहे आणि पावलं ठेवण्यासाठी तिकडे जागा त्यांनी ठेवली आहे. बघू शकता तिथं छान हार काढला आहे, रुमाल टाकला आहे तिथं देखील, व्हाईट रुमाल, तिची पावलं त्यावरती उमटावी म्हणून. आणि देवारा देखील सजलेला आहे. देवारा बाहेर देखील तिथं रांगोळी काढली आहे फुलांची. खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं. तर फक्त मुलींच्याच घरी उत्साह नसतो, तर मुलाच्या घरी देखील नव्या सुनेच्या आगमनाची ही जोरदार तयारी सुरू असते आणि ते देखील अगदी खुल्या मनाने, खुश होऊन, प्रसन्न मनाने तिचं स्वागत करतात. हेच तुम्ही आता पुढे पाहाल. आणि खरंच खूप छान वाटतं की आपल्या घरी देखील आपली लेक लाडकी होती, तसेच तिच्या घरी देखील ती लाडकी असणार आहेत.
तर बघा किती छान सुंदर असं हे सजवलेलं आहे. आणि इथं गाडीमधून उतरले आहेत मिताली आणि पियुषराव आणि हळूहळू पुढे जात आहेत. मिताली मागे त्यांच्या सासूबाई आहेत, पियुषरावांची आई आहेत. तर छान, त्यांच्याही काही पद्धती वेगळ्या आहेत, आमच्या काही पद्धती वेगळ्या आहेत. पण असं वाटलंच नाही पूर्ण लग्नामध्ये की काही वेगळं आहेत. कारण बघा प्रत्येक म्हणजे भागामध्ये दोन प्रकारच्या पद्धती ह्या होतच असतात. तर इथं मिताली पियुषराव आले आहेत दाराजवळ आणि इथं त्यांचं छान स्वागत होणार आहे, औक्षण वगैरे होणार आहेत. की कन्या बोल सोन्या. तू बोल दीदी. धन देणार की कन्या. धन चालेल तसं काही इशू नाही. अरे बोल, एंट्री नाही भेटणार. बोला. आमच्या मुलीला दोघं मिळून ठरवा काय द्यायचंय. ओके आता उघडू. थांब. हो, आता ऊस काढून घे, पण नाव घ्यावं लागेल. नाव घेतल्याशिवाय नाही यायचं मध्ये. जोरात. परत ठेवा ना येईपर्यंत तिथे पावलं येते ना. याच्यात पाय ठेवा. जास्त डिस्टन्स जास्त. इकडे ठेवा. हा, तुम्ही घालणार. उजवा पाय टाक बेटा पहिला. उजवा टाक पहिला. व्यवस्थित. पूर्ण पायांना लागू द्या व्यवस्थित. आता इथं पण उजवा पाय ठेव. व्हेरी गुड. छान स्वागत झालं आहे मितालीचं इथं तिच्या घरामध्ये. आणि खरंच तिच्या घरची मंडळी देखील खूप छान आहेत. आणि इथं बघा सासूबाईंनी सुनेला छान मिठी मारून तिचं स्वागत केलं आहे. तर हेच पाहिजे असतं ना आपल्याला, की आपल्या घरी जेवढी लाडकी आपली मुलगी आहेत तेवढीच लाडकी तिच्या सासूची पण व्हावी, तिच्या घरच्यांची पण व्हावी. खूप खुश झालो आम्ही हे सगळं पाहून. खूप सुंदर स्वागत झालं. आणि आता नाव घेत आहे मिताली. मीडियमचे बोल आहे, आम्ही नाव वगैरे घेता येत नाही. पावलांनी घराच्या उंबऱ्याला वंदन करते. पियुषरावांचं नाव घेऊन नवीन संसार सुरू करते. सर तुम्हाला एंट्री नाही, तुम्ही थांबा सर. हो सर. मी तर बांधलंय. हा ठीक. नाव घ्या आधी, नाव घ्या. Come on, you can do it. टाइम नाही आपल्याकडे. चांदीच्या वाटेत बदामाचा शिरा, 7 जन्म मितालीस बायको मिळू दे रे देवा. तोडक्या मोडक्या उखाणासकट दोघांचा छान इथं स्वागत झालं आहे. आणि सासूबाई दृष्ट काढत आहेत त्यांची.
आणि व्हिडिओ देखील मी इथं एंड करते. मितालीला खुश पाहून खरंच आम्ही सगळे खुश झालो आणि तुम्ही देखील तिच्या भावी संसारासाठी खूप खूप आशीर्वाद द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंट करत जा. तुमच्या कमेंटची मला अपेक्षा असते. कमेंट वाचून आनंद होतो आणि नवीन व्हिडिओसाठी उत्साह मिळतो. तर चला, मितालीचं स्वागत झालं आहे आणि इथंच लग्नाची सिरीज देखील संपत आहेत. तर पुढे माझे बाकीचे व्हिडिओ येतच राहतील. त्यांना देखील तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या. आणि चला मग भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.